कायद्याचा कसा फायदा होतो ते पाहणं आगामी काळात समोर येईल। वळत पुढच्या एका बातमीकडे। महत्त्वाची बातमी पुण्यातनं आहे, तर पुण्यामध्ये एका महिला वाहतूक पोलिसाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न या महिलेला करण्यात आलाय। पुण्यातल्या फरासखाना परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई दरम्यानची ही घटना घडलेली आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची बातमी। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। नक्कीच आपण पाहतोय की पुण्यातील फरासखाना दगडूशेठ परिसरामध्ये काल रात्रीच्या सुमारास ही घटना जी आहे ती घडलेली आहे। महिला पोलीस अधिकारी जे आहेत ते या संदर्भात खरं तर वाहतूक पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस सुरू होत्या आणि याच संदर्भात कारवाई सुरू असताना एका आरोपीला जो आहे तो या आरोपीला पकडले असता त्यांनी पोलीस कारवाई करत असताना या आरोपींनी खरं तर पेट्रोल एका महिला अधिकाऱ्याच्या अंगावर ओतलं आणि त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात तिथं असलेल्या स्थानिक वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनाथ टळला। मात्र ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात कारवाई सुरू असताना तो आरोपी जो आहे तो दारू पिल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। त्या संदर्भात आरोपीला पोलिसांनी अटक केली। नक्कीच, धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।